नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे मनगटी. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. पारू म्हातारी आज भरभर चालत होती. अंधार हळूहळू संपूर्ण शिवाराला कवेत घेत होता, पण पायाखालची वाट असल्यानं ती काच खळग्यातून तशीच पळत होती. आज ती शाळू बांगलायला रानात आली होती. 70 पार केलेली पारू म्हातारी एकदम काटक होती. घरी नातू 1-1.5 वर्षाचा असल्यानं सुनेला रानात न पाठवता ती स्वतः रानात जात होती. आज तिला काम करून कंटाळा आला होता, त्यामुळं ती आंब्याच्या झाडाखाली आडवी पडली होती. पण कसा काय तिचा डोळा लागला देवालाच माहीत. जाग आली तेव्हा दिस कधीच मावळला होता. सूर्य कधीच डोंगराआड गडप झाला होता. म्हातारी अंधारलेलं बघून चांगलीच घाबरली. तिनं सरळ घराची वाट धरली. तिला घाबरण्याचं अजून एक कारण होतं. रानात जाताना पडीक माळाला वळसा घालून जावं लागत होतं. तिथं म्हणे पूर्वीच्या काळी मेलेल्या लहान मुलांना पुरलं जात होतं. आता तिथं रात्रीचं लहान मुले रडल्याचा आवाज ऐकू येतो, तर कोण म्हणतं अमावस्येला मुले माळावर खेळताना दिसतात आणि दिस मावळल्यानंतर तिकडं जाण्याचं धाडस कोणी बी करत नव्हतं. म्हातारी आता बरोबर पडक्या माळावर आली होती. टिटव्या उगाच टीव 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 करत माळावरून ओढ्याच्या दिशेने जात होत्या. टिटव्यांचा आवाज ऐकून म्हातारी कावरी बावरी झाली आणि इकडं तिकडं बघत पावलं उचलू लागली. सगळीकडं सुनसान झालं होतं. माणसांचा मागमुसही लागत नव्हता. तेवढ्यात तिचं लक्ष पाठीमागं गेलं, तर तिच्या मागं मागं काहीतरी येत होतं. आता आपलं काही खरं नाही. आपल्या पाठीमागं भूत लागलं म्हणून ती पळू लागली. पळता पळता ठेचकाळून ती खाली पडली. म्हातारीनं भेदरून मागं बघितलं, तर ते एकदम जवळ आलं होतं. म्हातारी आता जोरात किंचाळणार होती, पण जवळ आल्यावर समजलं ते भूत नव्हतंच, तर ते होतं कुत्रं. ते बघून म्हातारीला धीर आला. तुला नेहलं वाघानं तुला, असं शिव्या देत म्हातारी उठू लागली. तर तिच्या हाताला काहीतरी टोचलं म्हणून तिने तिकडं बघितलं, तर ते लहान बाळाच्या हातातील मनगटी होती. अंधारात पण ती मनगटी चमकत होती. तिने ती मनगटी कमरेला खोचली. आपण उगाचच घाबरलो, मागं राहिल्यामुळं सोन्याची मनगटी तरी मिळाली असा विचार करून ती भरभर चालू लागली. खरं तर ती मनगटी बघून म्हातारी खुश झाली होती. कसं तरी ती घरी पोचली. घरी गेल्यावर नातवंडांमध्ये खेळताना तिला मनगटीचा विसर पडला. त्या दिवशी म्हातारी आपल्या लेका सोनेबरोबर जेवली आणि बाहेरच्या खोलीत झोपायला आली. तिच्या सोबतीला शेजारची म्हातारी तिचा लेक सून मुंबईला असल्यानं झोपायला येत होती. दोघीजणी गप्पा गोष्टी करत झोपत असत. गप्पा मारता मारता त्यांना कधी झोप लागली ते समजलंच नाही. रात्री 12-12:30चा सुमार असेल. बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तसा वाऱ्याचा झोत घरात आला. दारातल्या पिंपळाच्या झाडावर घुबड बराच वेळ घुमत होतं. पारू म्हातारीनं अंगावर पांघरून घेऊन कुस बदलली. परत दरवाजा लावल्याचा आवाज आला. थोड्याच वेळात पारूची अंगावरची वाखाड कोणीतरी ओढायला लागलं. यमे, ए यमे, गार वाटतंय, कशाला ओढतेस अंगावरचं? पारू शेजारच्या म्हातारीला बोलली. तिच्या शेजारी तिला थंडगार काहीतरी जाणवलं म्हणून तिनं हाताने चाचपून बघितलं, तर लहान बाळ होतं. अगं सुनबाईला किती सांगितलं मधलं दार लावत जा म्हणून, पोराची वाईच पण काळजी करत नाही. लई काम चुकार आहे बाई. सकाळ उठून शोधत बसू दे बाळाला.
असं पुटपुटत झोपेतच तिनं त्या पोराला कुशीत घेतलं. म्हातारी बाळाला झोपेतच थोपटत होती. ते बाळ आता पारूला ओरबाडू लागलं. गाल ओरबडता ओरबडता त्या बाळाने तिचा गळाच दाबला. बाळ आता मोठं मोठं होऊ लागलं होतं. अगं यमे, मेले मेले असं म्हणून पारू म्हातारी ओरडू लागली. यमी म्हातारीला जाग आली. तिनं बघितलं तर एका मोठ्या पोरानं पारूचा गळा धरला होता. यमीनं त्या पोराला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते गळा काय सोडत नव्हतं. कसं तरी यमीने पोराला उचलून भिंतीवर आपटलं. तसं ते पोरग हिंस्र प्राण्यासारखं गुरगुरत गायब झालं. त्यानंतर म्हातारीनं लगेच दिवा लावून बघितलं तर खरंच पारूचा गळा आणि गाल ओरबाडून त्यामधून रक्त येत होतं. दोघी म्हाताऱ्या खूप घाबरल्या होत्या. त्यांनी सगळी रात्र जागून काढली. सकाळी ही बातमी सगळ्या गावात पोचली. तसा जटावाला तात्या काठी आपटत आपटत पारूच्या दारात आला. पारू, ए पारू, हाय का घरात? तात्याने आवाज दिला. हाय की, झोपल्या. आजारी हाय, अंगात ताप भरलाय तिच्या, यमी बोलली. तिला सांग तुझ्या कमरेला काय हाय ते त्या माळावर टाकून ये, नाहीतर ते पोर तुझ्या घराचा सत्यानाश करेल. तात्याचा आवाज आकाशवाणीसारखा घुमला. यमीनं घरात जाऊन पारूच्या कमरेला बघितलं तर सोन्याची मनगटी होती. पारू, ही कुठं गावली ग? यमीनं विचारलं. अगं पडक्या माळाव गावली. अगं बया, तात्या म्हणतोय म्हणूनच पोर घरात आलं. ती मनगटी टाकून दे, यमी म्हातारी बोलली. जटावाल्या तात्याने ती मनगटी हातात घेतली. काहीतरी मंत्र पुटपुटला आणि माळाला पांदवाट गेली होती त्या दिशेने ती मनगटी भिरकावली. पांदीच्या वाटेवर सोन्याची मनगटी उन्हात चमकत होती. कुणाला तरी दिसण्यासाठी